उत्तर सोलापुरातील नान्नज आणि बीबी दारफळ झेडपी गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे। नान्नज आणि बीबी दारफळ, नान्नज गटातून चैताली मुळे तर बीबी दारफळ गटातून इंद्रजित पवार विजयी झाले आहेत। वडाळा पंचायत समिती गटामधून नान्नज गणातून भाजपचे सुनील भोसले, बीबी दारफळ गणातून तर मार्डी गणामधून तेजस्वी बोराडे विजयी झालेले आहेत। उत्तर सोलापुरात 2 झेडपी गट आणि 3 पंचायत समिती गणात भाजपने झेंडा रोवलेला आहे। एका पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी विजयी झाली आहे। तर भाजपच्या धर्मराज माने यांचा पराभव झालेला आहे। पंढरपूर माळशिरस मांडवे गटामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गौतम माने विजयी झाले आहेत। तेव्हा माझ्या थोडंसं झालं बोलणं। माळशिरस 20 पैकी 19 जागांचा निकाल समोर आला आहे। भाजप 8, शिवसेना 4, भाजपने मुसंडी मारलेली आहे। तर धाराशिवमध्ये वाशीमध्ये 6 पैकी 3 जागांचा निकाल, भाजप 2, शिवसेना 1। मंगळवेढा 8 जागांपैकी भाजप 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना ठाकरे 1। राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आपल्या लहानग्याला घेऊन इथे विजयोत्सव साजरा करतायत। आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालाय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचायला लागलेले आहेत। सांगलीत खानापूर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा करिश्मा कायम आहे। सुहास बाबर यांचा करिश्मा कायम असल्याचं दिसतंय। झेडपीचे 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत। खानापूरमध्ये झेडपीचे 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागी सुहास बाबर यांनी आपला करिश्मा दाखवलेला आहे। त्यांचे उमेदवार विजयी झाले। आणि संस्कृती सातपुते यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, ऐकूया। जिल्हा परिषदेच्या गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजय झालाय तुमचा। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि हा जनतेचा विजय आहे। मी या ठिकाणी हा जो विजय आपल्या जनतेला समर्पित करते। माझे आमदार आमदार आहेत त्यांच्या पुत्राचा तुम्ही पराभव केलाय, कसं पाहता? टोकाची भाषा करणाऱ्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। ही दहशतीला इथे थारा नाही आहे आणि इथे उगाच टीका करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली। हा विजय कसा कितपत तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? कार्यकर्त्यांनी खरोखर दिवस रात्र या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने आणि समर्पण वृत्तीने या ठिकाणी काम केलेलं आहे। हा विजय मनापासून मी त्यांना समर्पित करते। भारतीय जनता पार्टीला संपवण्याची भाषेविरोध करत होते, आज त्यांचा सुपाडा साफ करेल असं सांगितलं होतं, तर काय सांगाल आव्हान, काय त्यांना काय तुम्ही हे सांगाल? जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती पाळलं की आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपचा सुपडा साफ करणार म्हणून सांगितलं होतं, आता कोणाचा सुपडा साफ झाला? आता तुम्हीच सांगा कोणाचा सुपडा साफ या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी अतिशय टोकाने या ठिकाणी आम्ही निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले। प्रत्येक घरादारामध्ये ते फिरले, सगळे दोन्ही तिन्ही शक्ती सगळ्या एकत्र झालेल्या होत्या, परंतु जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली। जनतेला ठाऊक आहे की कोण खरोखर आपले काम करते, त्या जनतेने या ठिकाणी कौल दिलेला आहे। तुमच्या 4 महिन्याच्या लहान मुलीला सुद्धा तुम्ही घेऊन प्रचारामध्ये उतरला होता, ते विजय खेचून आणण्यात यश आलेलं आहे तुम्हाला? हो, मला खरं तर ती 4 महिन्याची असल्यामुळे मी तिला घरीही ठेवू शकत नव्हते। एक आई म्हणून मला हा सगळा संघर्ष कठीणच झाला, परंतु ईश्वराने आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सोबतीने ही विजयश्री आता या ठिकाणी खेचून आणता आली।
नक्कीच आपण पाहिलं तर हे होत्या संस्कृती सातपुते यांनी आता विजय खेचून आणलेल्याच आपली प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. कॅमेरामन जेडीसी माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस. सांगली खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा करिश्मा कायम आहे. त्यांनी झेडपी आणि पंचायत समिती दोन्ही गटामध्ये आपल्या 4 आणि 8 अशा एकूण 12 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. झेडपी 4, पंचायत समितीचे 8. नागेवाडी झेडपी गटातून बाबर यांच्या वहिनी डॉक्टर शीतल बाबर विजयी झालेल्या आहेत. खानापूर तालुक्यात शिवसेनेकडून भाजपला व्हाईट वॉश जवळपास मिळालेला आहे. हेच सुहास बाबर 2-3 दिवसांपूर्वी चर्चेत आलेले होते मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल. इकडे सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये 12 पैकी अवघ्या एका जागेचा निकाल आला आणि एका जागेवरती भाजपने मुसंडी मारलेली आहे. तिकडे सोलापूरमध्ये बार्शी 12 पैकी 10 जागांचा निकाल आणि 10 पैकी 10 जागी भाजप विजयी झालेला आहे. अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व दिसून आलंय. 14 पैकी 7 जागी शिवसेनेने विजय मिळवलेला आहे. शहापूरमधून राष्ट्रवादीचे अमित नाईक विजयी झाले. तर आंबेपूर शिवसेनेचे आवासमधून शिवसेनेचे दिलीप भोईर विजयी झालेले आहेत. थळमधून मानसी दळवी यांचा विजय झाला आहे. चेंढरेमधून शिवसेनेच्या अदिती नाईक विजयी झाल्या. सांगली खानापूर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा करिश्मा कायम आहे. झेडपीच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागी त्यांनी पक्षाचा विजय मिळवून दिलेला आहे. त्यांच्या वहिनी शीतल बाबर, डॉक्टर शीतल बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. इकडे कणकवलीमध्ये 16 पैकी 10 जागांचा निकाल आणि 9 जागी भाजपने मुसंडी मारलेली आहे. सांगोल्यामध्ये भाजप 5 जागी विजयी, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 4. देवगडमध्ये भाजप 6 जागी विजयी झालेला आहे. 14 पैकी 6 जागांचा निकाल आणि 6च्या 6 जागा भाजपकडे. तर दक्षिण सोलापूर 10 पैकी 5 जागी भाजप, शिवसेना 3, काँग्रेस 2 जागी विजयी झाले. मालवणमध्ये भाजपचा एका जागी विजय झालाय. 12 पैकी अवघ्या एका जागेचा निकाल आलेला आहे. तर अक्कलकोटमध्ये 12 पैकी 6 जागी भाजप, शिवसेना 4 आणि काँग्रेस 2 जागी विजयी झालेला आहे. करमाळामध्ये भाजप 2 ठिकाणी विजयी झालाय, राष्ट्रवादी 2, तर इतर पक्षांना 4 ठिकाणी यश मिळालंय. सावंतवाडीत भाजप एका जागी विजयी झालेला आहे. 18 पैकी एका जागेचाच निकाल समोर आला. माढा 12 पैकी 7, त्याच्यापैकी 4 जागा भाजपने जिंकल्यात. शिवसेनेने 3 जागा जिंकल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा. बार्शीमध्ये भाजपने 12 पैकी 10 जागा जिंकलेल्या आहेत. तिथेही मुसंडी जोरदार मारली आहे. नागेवाडी झेडपी गटातून बाबर यांच्या वहिनी डॉक्टर शीतल बाबर यांचा विजय झाला आहे. झेडपीच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार विजयी आले आहेत आणि सुहास बाबर यांचा करिश्मा कायम राहिलेला आपल्याला दिसतोय. धाराशिवच्या परांडामध्ये भाजपचा 3 जागी विजय, शिवसेना एका जागी. रत्नागिरीमधली दृश्य आपल्याला दिसतात. रत्नागिरीमध्ये शिवसेनेने मुसंडी मारलेली आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतात.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा करिश्मा चाललेला आहे. कडेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झाले. कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांचा निकाल. काँग्रेसने एका हाती सत्ता कडेगाववरती मिळवलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये महायुती सत्तेच्या जवळ आहे. नितेश राणे यांचा करिश्मा सिंधुदुर्गामध्ये कायम राहिलेला दिसतोय. भाजप 18, शिंदेची शिवसेना 5 जागी विजयी झालेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गटात भाजपला धक्का बसलाय. उमेदवार प्रवीण तानवडे विजयी झालेले आहेत. शिवसेनेचे उमेदवार आहेत. गणेश मोरे यांना पराभवाचा धक्का बसलाय. गणेश मोरे भाजपकडून निवडणूक लढवत होते. परांडामध्ये भाजप 3 जागी, शिवसेना 1 जागी. 6 पैकी 6 जागांचे निकाल समोर आलेले आहेत. उत्तर सोलापूर 6 पैकी 6 जागा भाजपने मुसंडी मारली आहे. 5 ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे. राष्ट्रवादी एका ठिकाणी विजयी झाली आहे. भूममध्ये 8 पैकी 5 जागांचे निकाल समोर आलेत. भाजप 1, शिवसेना 2. इकडे मोहोळमध्ये 12 पैकी 11 निकाल समोर आलेले आहेत. 7 जागी भाजपने मुसंडी मारली आणि इथे उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे. धाटव मतदारसंघ आणि भुवनेश्वर मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचा विजय झालेला आहे. धाटव आणि भुवनेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. आंबेवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा, तर इकडे सोलापूरच्या बार्शी सासोरे पंचायत समिती गणातून भाजपचे संतोष निंबाळकर विजयी झाले. राष्ट्रवादीचे सुनील छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आपण बघतोय. गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं जात आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे. संभाजीनगरमधले हे दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत. ज्या पक्षाला चांगलं यश मिळतंय त्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून हा जल्लोष केला जातो. हे दृश्य आपण पाहतोय. संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरचे दृश्य आहेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते, ज्या पक्षांना चांगलं यश मिळतंय त्या पक्षांचेही कार्यकर्ते जल्लोष करतायत. केवळ संभाजीनगरमध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये आता कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आता हाती येतो आणि संभाजीनगरमधली ही जल्लोषाची दृश्य आपण पाहत होतो. रायगडच्या रोहामध्ये भुलेश्वर गटातून मधुकर पाटील विजयी झालेले आहेत. रायगडच्या रोहामध्ये भुलेश्वर गटातून मधुकर पाटील विजयी झालेले आहेत. कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सोलापूरच्या बार्शीमधले ही अपडेट आपण पाहिली तर रायगडच्या रोहामध्ये भुलेश्वर गटातून मधुकर पाटील हे विजयी झालेले आहेत. रोहा पंचायत समिती गणातून विजया पासलकर 7,788 मतांनी विजयी झाल्यात. तर सोलापूर बार्शी सासुरे पंचायत समिती गणातून भाजपचे संतोष निंबाळकर विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे. धाटव मतदारसंघ आणि भुवनेश्वर मतदारसंघात विजय झालेला आहे. त्यांच्या पक्षाचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे. त्यांनी आपला बालेकिल्ला राखला. आंबेवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी बालेकिल्ला राखलेला आहे. सिंधुदुर्ग फोंडाघाट गटात अपक्ष राजन चिके विजयी झालेले आहेत.
तळकोकणामध्ये राणे ब्रँडची हवा आहे. राणे ब्रँडची हवा तळकोकणात पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये महायुतीनं बहुमत गाठलेलं आहे आणि त्यामुळे तळकोकणात राणे ब्रँडची हवा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचे 18 तर शिंदेच्या शिवसेनेचे 8 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. तळकोकणात राणे ब्रँडची हवा असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये महायुतीनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. भाजपनं 18, शिंदेच्या शिवसेनेनं 8 जागा जिंकलेल्या आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपचे 18 तर शिंदेच्या शिवसेनेचे 8. तरी दृश्य आपण पाहतोय, मिठाई भरवली जाते. मंत्री नितेश राणे यांना कार्यकर्त्यांकडून, विजयी उमेदवारांकडून, पदाधिकाऱ्यांकडून मिठाई भरवली जाते. तर नितेश राणेही कार्यकर्ते, पदाधिकारी, विजयी उमेदवार यांना मिठाई भरवतायत. जल्लोष साजरा केला जातोय, आनंद व्यक्त केला जातोय, कारण तळकोकणामध्ये राणे ब्रँड पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचे 18 तर शिंदेच्या शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. बहुमताचा आकडा महायुतीनं अर्थात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं आता गाठलेला आहे.